नमस्कार मंडळी. जेव्हा माझे मिस्टर ऑफिसमधून घरी येतात आणि एखादी डिश जेव्हा मनापासून बनवलेली असते तेव्हा ते मला म्हणतात की आज काय स्पेशल आहे. तर आज आपण नाश्त्यातील एक असाच महत्त्वाचा मेनू बघणार आहोत ज्याचे नाव आहे छोले भटुरे. सर्वप्रथम 2 मोठे कांदे पातळ चिरून घ्यावेत. त्याचबरोबर 2 लाल पिकलेले टोमॅटो स्वच्छ धुवून ते चिरून घ्यावेत. गॅसवरती पातेले तापत ठेवून त्याच्यामध्ये थोडेसे तेल टाकून आले लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेला टोमॅटो टाकून तो लालसर रंगापर्यंत होईपर्यंत भाजून घ्यावा. त्यानंतर त्याच पातेल्यामध्ये थोडेसे तेल टाकून जिरे टाकून खडा मसाला, तमालपत्री व हिरवे वाटाणे टाकून कोथिंबीर टाकून ती भाजून घ्यावी. एका मिक्सरच्या जारमध्ये आपण हिरवी कोथिंबीर, जिरे, लसूण, आले व आपण भाजलेला सर्व मसाला, त्याच्यामध्ये तुम्ही खोबरे व काजूची पेस्ट देखील ॲड करून ग्रेव्ही तयार करून घेऊ शकता. छोले तयार करण्यासाठी छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवावेत आणि त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी कुकरला कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यावेत. एक कढई गॅसवरती तापत ठेवून त्याच्यामध्ये थोडेसे तेल टाकून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जी ग्रेव्ही तयार केली आहे ती ग्रेव्ही त्यामध्ये टाकून चवीनुसार चटणी, मीठ म्हणजेच लाल तिखट टाकून थोडासा गरम मसाला टाकून व किचन किंग मसाला टाकून ही ग्रेव्ही शिजवून घ्यावी. ग्रेव्ही शिजल्यानंतर त्याच्यामध्ये उकडलेले छोले टाकावेत व 5 ते 10 मिनिटांमध्ये आपले छोले तयार आहेत. या भाजीसोबत आपण ज्या पुऱ्या करणार आहोत तर त्या पुऱ्या करण्यासाठी 1 वाटी रवा घ्यावा. तो दह्यामध्ये भिजवावा. दही हे जास्त आंबट नसावे. फ्रेश ताज्या दह्यामध्ये हा रवा भिजवावा. त्यानंतर 2 वाटी मैदा घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकून कढवलेले तेल टाकून भिजवलेला रवा मिक्स करावा. थोडीशी 1 चिमट सोडा टाकावा आणि त्यानंतर पुऱ्या लाटून त्या पुऱ्या करून घ्याव्या. यामुळे पुऱ्या या खुसखुशीत होतात आणि त्याची टेस्ट देखील चांगली लागते. आपली गरमागरम छोले भटुरीची डिश तयार आहे. गृहिणींनो, तुम्ही सुद्धा हा नाश्ता एक वेळा नक्की ट्राय करा आणि हा नाश्ता कसा झाला ते कमेंटमध्ये मला सांगा.